नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत, जर तुम्ही BA, BSc, BCom कोणतीही जरी डिग्री करत असाल, जी अंडर ग्रॅज्युएट किंवा बॅचलर डिग्री आपण ज्याला म्हणतो, ती जर करत असाल तर तुम्हाला मिळू शकते 20,000 पर्यंतची स्कॉलरशिप. बघा, जे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे यांच्या मार्फत ही स्कॉलरशिप जी आहे ती दिली जाते. तर ती स्कॉलरशिप कशी मिळेल, त्यासाठी ती जी एलिजिबिलिटी असते ती काय, किंवा कसं अप्लाय करायचं या स्कॉलरशिपसाठी, या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जर तुम्ही डिग्री करत असेल तर पदवी अभ्यासक्रमाकरता तुम्हाला प्रतिवर्ष 20,000चं आर्थिक सहाय्य या मंडळातर्फे केलं जातं. बघा, तुम्हाला जर शैक्षणिक साहित्य वगैरे घ्यायचं असेल, पुस्तकं वगैरे, तर ते घेण्यासाठी तुम्हाला 20,000 पर इयर साठी तुम्हाला इथे दिले जाते. जर तुम्ही पदवी अभ्यासक्रम करत असाल, म्हणजे डिग्री करत असाल, बॅचलर डिग्री, त्यासाठी 2 मेन महत्वाचे कागदपत्र लागतात. ते म्हणजे मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र, म्हणजे मार्कशीट, जसे 10वी 12वीचे जे मार्कशीट आहे ते तुम्हाला तिथे लागेल. त्यानंतर लागतं चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती. बघा, आता तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात, ज्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन आहे, त्या कॉलेजचा बोनाफाईड तुम्हाला तिथे अपलोड करावं लागतं. ते 2 कागदपत्र खूप महत्वाची आहे. त्यासोबत नंतर तुमचे आधार वगैरे पण पाहिजे असतं, पण हे 2 महत्वाचे. त्यानंतर बघा, यासाठी पात्रता काय असते, तर यासाठी एक पात्रता आहे मुख्य, म्हणजे ती म्हणजे तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे. बघा, नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे. आणि आता बघा, बऱ्याच जणांची नोंदणी झालेली नसते, तर नोंदणी कशी करायची, कुठे करायची, त्यासाठी काय लागतं ते जर तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तिथे पण मी तुम्हाला नेहमी ती रिप्लाय करत असतो, तिथे तुम्हाला ते सांगून देईल. त्यानंतर बघा, अजून एक पात्रता ती म्हणजे फक्त पहिले 2 अपत्यच याचा लाभ घेऊ शकता. म्हणजे 3 जर भावंडे असेल तर त्यापैकी पहिले ते 2 अपत्य मोठे, तर तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तिसरा जो अपत्य तो लाभ घेऊ शकणार नाही. आता बघा, याला अप्लाय कसं करायचं, तर बघा, अप्लाय करण्यासाठी सिंपल स्टेप आहे की सगळ्यात आधी तुम्ही कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल. जसं मी सांगितलं, जर तुमची नोंदणी नसेल झालेली तर सगळ्यात आधी तुम्हाला कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल. आणि जर तुमची नोंदणी असेल तर बघा, तुम्हाला नोंदणी झाल्याच्या नंतर एक रजिस्ट्रेशन नंबर येतो. तो रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्याच्या नंतर तुम्हाला कामगार मंडळाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तिथे लॉग इन करायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर तिथे फॉर्म वगैरे भरायचा, तुम्हाला फॉर्म भरायचा असतो स्कॉलरशिपचा. तिथे जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे. बघा, आता ही डॉक्युमेंट वगैरे जे अपलोड केले त्याच्यानंतर सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक डेट येईल. डेट म्हणजे काय, तारीख येईल. त्या तारखेला तुम्हाला तुमच्या जे जिल्हा आहे त्याच्या कामगार ऑफिस जे आहे जिल्ह्याचं, तिथे जायचंय. तिथे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि त्याचं व्हेरिफिकेशन करून आणायचं. बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे त्या ऑफिसला तुमच्या जिल्ह्याच्या, आणि तिथे जाऊन तुम्हाला त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. आता हे व्हेरिफिकेशन एकदा का तुमचं झालं तर तुमच्या जे कामगार म्हणून नोंदणी केली त्या फॉर्म सोबत जे अकाउंट लिंक केलंय तुम्ही, तर त्यामध्ये तुम्हाला 20,000ची स्कॉलरशिप मिळून जाईल. तिथे तुम्हाला त्यामध्ये 20,000 रुपये येतील तुमच्या अकाउंटमध्ये. तर ही स्कॉलरशिप होती जर तुम्ही डिग्री करत असाल त्यासाठी. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.